बटन बटन तुम्ही मला निवेदन दिलेले थोडासा प्रमाणामध्ये माहिती आहे, कारण मी आणि या प्रश्नाच्या बाबतीमध्ये या प्रश्नाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आधीच्या मंत्र्यांनी सांगितलं ते बरोबर आहे की हा वाद खूप मोठा वाद आहे, पण याच्यावरती एकदा सोल्युशन निघणं आवश्यक आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मुंबईच्या आमदारांना हा मुद्दा मांडण्यात आहे आणि हा खरं तर जातीय वैधतेचा प्रश्न जो असतो तो केंद्र सरकारशी सुद्धा निगडीत असतो. कारण जवळपास सगळे कायदे केंद्रामध्ये वळत असतात, म्हणजे सुप्रीम कोर्टामधून काही निर्णय येतात हायकोर्टाचं नाही आणि क्षेत्रात आहे तुम्हाला मोठा प्रॉब्लेम नाही आहे. मला मग एकदा बघू द्या, मला तपासून घेऊ द्या काय एक्झॅक्टली आहे आणि त्याच्यानंतर पहिली तुमचं म्हणणं जे आहे ते विधानसभेमध्ये आम्ही मांडण्याचं काम करू हे या ठिकाणी सांगते. आणि हा प्रश्न खरं तर काय आहे ना, खूप किचकट प्रश्न आहे. आता तुम्हालाही माहिती आहे, कारण काय आहे महादेव कोळी आणि बाकीचे जे कोळी आहे हे एकदा तुम्ही मला या एक्झॅक्टली काय. मधुकर पिचड हे मधुकर पिचड यांच्या जातीच्या दाखल्यावर कोळी नोंद आहे. यांच्या भागातल्या सर्वांना महादेव कोळी दिलेला आहे, जात वैधता दिलेली आहे. म्हणजे वैभवला मिळालेले त्याच्या वडिलांना गोविंद गारे TRTIचे आयुक्त होते, त्यांची पण कोळी नोंद असताना त्यांना महादेव कोळीचं सर्टिफिकेट दिलेलं आहे. हे फक्त TSP आणि OTSP म्हणजे ट्रायबल क्षेत्रातील आणि अदर ट्रायबल क्षेत्रातील नेत्याला तर नक्कीच त्याच्या बाबतीमध्ये पुरावे आहेत की हा संविधानाने कायदा सगळ्यांना समान केलेला आहे, नियम सगळ्यांना समान केलेले आहे, 25 आमदार निवडून येतात सर्वांना हा हे 25 आमदार आम्हाला विरोध करतायत आज ट्रायबल एरियातले. यांना फक्त हा अधिकाऱ्यांनी करून दिलेला गैरसमज आहे, आपली काही चूक नाही. आपण मॅडम मला धन्यवाद, पण किचकट अजिबात नाही. जाणून बुजून डावल्याचे ह्यांनी म्हणले ते आपण लेखी पत्र घ्या, लेखी पत्र घ्या. आणि आमच्या तरी महादेव कोळी मधुकर पिचड साहेबांच्या महादेव कोळी एकच मिनिट आहे का प्लीज प्लीज एक मिनिट आहे मॅडम. पण हे मधुकर पिचड साहेबांचे मंत्री होते महाराष्ट्राचे, फक्त कोळी ना तरी त्यांना मिळालं होतं. म्हणजे आम्ही काय केलं, आम्ही जरी मिळत असेल तरी आम्हाला एका सुप्रीमच्या जजमेंटमध्ये कोळी ही स्वतंत्र आणि महादेव कोळी स्वतंत्र जात ऍक्च्युली फॅक्टरीवर बघितलं, मानवशास्त्रीय पुरावे सगळे जर बघितले, रिपोर्ट जर बघितले तर ती तशी वस्तुस्थिती नाही. कोळ्याचं ते डिव्हिजन आहे, जसं महादेव कोळी, मुल्हार कोळी, डिव्हिजन आणि 342 नुसार 343 माझ्या जमातीला शेडी करता येतं किंवा त्याच्याकडे 5 लाख शेडी करता येतं. त्या पद्धतीने महादेव कोळीला शेडी केलं, पूर्ण कोळीला शेडी केलं. मात्र नोंदीचे आहेत त्या सगळ्या कोळी नाही दिलेल्या आणि नोंदीतून जर कोळी आहेत म्हणून ते SPC मध्ये कोळी असं कन्सिडर या महादेव कोळी पगार कोळीला केलं नव्हतं. आणि याच्यासाठी आमची माफक मागणी आहे शासनाने त्याच्या संदर्भात केंद्र सरकार मंजूर केली आहे. तेवढी अपेक्षा तुमच्या